आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरामध्ये डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे। सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत जवळजवळ 13 ते 14 वेळा आपण प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे। आज या स्वच्छता अभियानमध्ये जवळपास 4000 पेक्षा सदस्य सहभागी झालेले आहेत। शहरातल्या एकूण 14 ठिकाणी आपण स्वच्छता अभियान करत आहोत आणि या स्वच्छता अभियानचं अत्यंत मायक्रो प्लॅनिंग अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेलं आहे। प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व सदस्यांना हँडग्लोव्ज आणि मास्क देण्यात आलेले आहेत। तसेच प्रतिष्ठानच्या वतीनं जवळपास 60 ट्रॅक्टर आज या स्वच्छता अभियानमध्ये सहभागी आहेत। तसेच महापालिकेतर्फे आयुक्त श्री ओंबाशी साहेब, सहाय्यक आयुक्त श्री रवी पवार व कारंजी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं। त्यांनी 40 घंटागाड्यांची सोय केलेली आहे आणि सर्व त्यांच्या आरोग्य निरीक्षकांना या कामासाठी सहकार्य करण्याबाबत आमच्यासोबत डेप्यूट केलेलं आहे। त्यामुळं महापालिकेचंही आम्ही आभार मानतो आणि सोलापूर शहरातील नागरिकांना या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ ठेवून आपलं आरोग्य निरोगी राहावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही करत आहोत। सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोलापुरामध्ये हजारो स्त्री सदस्यांचे हात स्वच्छतेसाठी लागलेत। आपण सध्याला सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापाशील एका बोळामध्ये आहोत। तिथल्या नागरिकांचं म्हणणं की जवळपास 30 ते 40 वर्ष इथली स्वच्छता झाली नसेल। इथले आपण घाण बघतोय। इथले असलेले स्त्री सदस्य मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पदावर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, परंतु त्यांचे हात हे स्वच्छ मोहिमेसाठी राबत आहेत। एका बाजूला निरूपणाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मनाची जागृती करणे, मनाची स्वच्छता करत असताना सद्गुरूंचे स्त्री सदस्य हे शहराची आपल्या स्वच्छता करत असताना आपण पाहतोय। मी महेश हणमे, MH न्यूज सोलापूर।